नंबर वार्ड का जो रोड है, जो न्यू खाजानगर पिपराड़ा हुड़को तरफ जो जाता रोड है, चाहे वहाँ स्कूल के बच्चे हो, चाहे गैस सिलेंडर वाला हो या रिक्शा वाला हो या टू व्हीलर वाला, उन्हें रोड से इतनी तकलीफ है कि उनका आना जाना बहुत ही उन्हें महंगा पड़ रहा है। कोई भाई हमें बोल रहा है कि यार इतना ख़राब रोड है कि ये रोड से हमारा रोड तो सिटी की तरफ जाते हैं तो वो कट जाता है, लेकिन ये जो रोड है इसकी समस्या का कुछ हल निकलना चाहिए। तो मैं कहना चाहूँगा कि जो हमारे माजी उप महापौर थे कुलभूषण पाटिल, उन्होंने 1 साल पहले इसका आश्वासन दिया था कि ये रोड उनके कार्यकाल में बन जाएगा, लेकिन वो रोड आज तक नहीं बना। उसकी वीडियो मेरे पास आज भी है, करीबन उसे 1 साल हो चुका है। आप खुद वो मैं वीडियो आपको इस न्यूज़ के माध्यम से बताऊंगा, और दूसरी बात आप रोड की क्या दशा है वो भी देख लीजिए। नाव काय दादा आपलं? पंकज पोष्टी. तुम्ही किती वेळा या रस्त्यावरून हुडकोमध्ये जाता? दिवसभर येणं जाणं चालू राहतं माझ्या. रोड कसा आहे, तुम्हाला कुठे तकलीफ येते यायला हुडकोमध्ये? काही तकलीफ होती अडून यायला. बरं, हे रोड बनवायला पाहिजे की नाही? बनवायला पाहिजे. तर हे रोड कोणी बनवी? जे वार्डाचे नगरसेवक. कोण? नगरसेवक. हां, ह्या लोकांचं हे काम आहे. तुम्हाला त्रास होतो ना? भरपूर त्रास होतो. त्रास होतो ना? सगळं अंगून द्यायला लागलं. चालेल दादा, धन्यवाद. घरकुल पिंपरा इकडं ना. हा, दादा आपण मीडियावाले, हे रोडबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एक कसा रोड आहे, काय प्रॉब्लेम आहे? एकदम फुलच हां, इथं काहीतरी थोडंफार काहीतरी रो मटेरियल तरी टाकून द्यायला पाहिजे की जेणेकरून कोणाला असे अडचण नको यायला पाहिजे. म्हाताऱ्या माणूस चल कोणी असेल त्यांना दवाखान्यात जायचं, कुठं जायचं त्रास होतो सगळ्यांना. आता रो मटेरियल तरी टाकायला पाहिजे, एवढी सरकारला. किती वर्ष झाले या रोडवालो? बरेच वर्ष झाले. आता काय एवढं तरी त्यांनी निधन करायला पाहिजे. कोणी काम करायला पाहिजे रोडाचा? नगरसेवकाचं काम आहे ना करायचं. हां, आपल्या वार्डाचा उपमहापौर आहे, त्यांनी 1 वर्ष झाला त्या आश्वासन दिलं होता, ते आतापर्यंत झालं नाही. करून द्यायला पाहिजे. तुम्हाला त्रास आहे की नाही यापासून? त्रास तर आहेच आता. कारण की तुम्ही शाळेचे बच्चे सोडता. चालेल, धन्यवाद. हाँ, ये रोड कब से ऐसी है? तुमको तकलीफ है क्या तुमको बहुत इससे? हाँ, ये काम किसका करने का है? किसका काम है करना? फिर भी किसका है? 3-1 साल से तकलीफ है देखो, है ना? ठीक है, पहले से ये बराबर 3-1 साल से ऐसा है क्या? ठीक है. अच्छा दोस्तों, आपने तो अभी सब देख लिया। अब आप देखिए कि हमारे माजी उप महापौर कुलभूषण पाटिल ने 1 साल पहले इस रास्ते के बारे में क्या कहा था। आप अभी वो वीडियो देखिए। मी काय म्हणतोय, 4-5 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्ही ऐका, मी तुम्हाला विनंती आहे, लोकांना रस्ता जाम करून वेटिंग धरू नका. या ठिकाणी पावसाचं काम चालू असल्यामुळे या ठिकाणचा रस्ता पण करू शकले नाहीये, पण आता पाणी बंद झालं आहे. जर उद्या परवा पाऊस नाही पडला तर आज उद्यापासून काम चालू करू. रोडाचं काम कसं काय? अरे भाऊ, AW विमा चालू आहे, तुम्ही वापरायचे. तर आपल्याला 2 रस्त्यांपैकी 1 रस्ता चालू ठेवून 1 रस्ता बंद ठेवावा लागेल ना. हो, तर आता ऐका, या रस्त्याचं काम झालेलं आहे, त्या रस्त्याचं काम झालंय, आता या रस्त्याचंच काम लावणार आहे आपण. तर आपण सध्या आता हा रस्त्याचं काम चालू करायचं असल्यामुळे आपल्याला त्या रस्त्याची डागडुजी करावी लागली. आपण 2 रस्ते एका वेळी कसे पण ठेवणार आहे? पहिले ऐका ना, नाही याला हा लगेच नाही होणार ना. तो रस्ता 2 दिवसात झाला. हा रस्ता मोठा आहे, 12 मीटरचा आहे. ऐका जरा 2 मिनिटं. हा रस्ता 12 मीटरचा आहे. 12 मीटरचा असल्यामुळे याला 2 साईड करावा, एक पट्टा करावा लागणार आहे. आणि हा रस्ता कमीत कमी 8 ते 15 दिवस बंद राहील.
मग त्याच्यामुळे आपल्याला याला आता पर्यायी रस्ता पाहिजे की नाही वापरायसाठी, म्हणून आपण तो पहिले पर्यायी रस्ता बनवला आहे. आता तो रस्ता चालू करू आणि हा रस्त्याचं बंद करू आणि या रस्त्याचं काम करू. या उद्या परवापासून या रस्त्याचं काम चालू आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही रस्त्याचं असं रस्ता रोको करू नका आणि लोकांना वेठीस धरू नका. तुम्हाला उद्या परवा दिवशी रस्त्याचं काम चालू दिसेल.